तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं बिग बॉस मराठी सीझन 5च्या एपिसोड नंबर 9च्या या रिव्ह्यूमध्ये. आणि आज राडा झालेला आहे आणि आज घराला भेटलेला आहे तो पहिला कॅप्टन. आणि ती कॅप्टन कोण झालेली आहे ते पण आपल्या रिव्ह्यूमध्ये सांगणार आहे. आणि आम्ही एक व्हिडिओ देखील बनवलेला आहे, तर तुम्ही तो व्हिडिओ जाऊन बघा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि बेल आयकॉन दाबा आणि जाऊन खाली कमेंट करा. तर मित्रांनो, आपल्या रिव्ह्यूला सुरुवात करूया. तर सुरुवातीला टास्क अनाऊन्स झाला, बुलेट ट्रेन टास्क. आणि हा टास्क काय आहे त्याच्याबद्दल पण एक डिटेलमध्ये व्हिडिओ बनवला आहे, तो पण व्हिडिओ तुम्ही नक्कीच जाऊन बघा. तर मित्रांनो, संचालक त्याच्यासाठी निवडला होता तर वर्षाताईंना संचालक निवडला. आणि हा सगळ्यात मोठा एक बिग बॉसचा एक मास्टर प्लॅन होता, ज्याचा आम्ही सलाम करतो. त्याच्यानंतर आपल्याला दोन साईड बघायला भेटल्या त्या बुलेट ट्रेनच्या. एक साईड होती लाल, एक साईड होती ग्रीन. त्याच्यानंतर सगळ्यात पहिलं बिग बॉसने एक लाईन आखली होती, तर लाईनच्या पलीकडे सगळ्यांनी थांबायचं. जे पण कॅप्टन्सीचे उमेदवार आहेत ते, आणि जे नाहीत त्यांनी पण थांबायचं, कारण की ते कोणाला सपोर्ट पण करू शकतात. तर सगळेच खेळणार होते. तर दोन साईड होत्या बुलेट ट्रेनच्या. एक साईडनी ह्या साईडने जाणार, एक साईड ह्या साईडने जाणार. आणि बुलेट ट्रेनच्या त्या मोटरमॅनच्या त्या ठिकाणी जाऊन बसायचं, असा तो टास्क होता. तर सुरुवातीला गेलेले कंटेस्टंट त्या मोटरमॅनच्या जागेवरती म्हणजे आपली अंकिता आणि दुसरा म्हणजे आपला अभिजित होता दुसरा. तर तिकडं ते गेल्याच्या नंतर एवढा राडा झाला. अरबाजचा एवढा तो उद्रेक आणि तो एकदम खतरनाकपणा जो बघायला भेटला, बाबो, म्हणजे टी व्ही बंद करायला लागला, तो आवाज बंद करायला लागला, एवढं हे झालं. ते निकीला पण वाटलं, बाबा हे काय, हे कुठलं मटेरियल आलं आहे आपल्या घरात, मी बरी तुझ्यापेक्षा. आणि हा अरबाज एकदम डोक्यात जात होता आता. तर त्याच्यानंतर जान्हवी तर बाबा डोक्यातच जायला लागले. निकी बरी वाटायला लागली आणि ती जान्हवी आता डोक्यात जायला लागली. बरं का, तुमचा उद्रेक असं ना तो कमेंट सेक्शनमध्ये दाखवा त्या जान्हवीच्या विरोधात, तिला पावर दाखवून द्या. त्या अभिजित सावंतच्या विरोधात काय जात होती, त्या सूरजच्या विरोधात काय जात होते आणि काय. त्याच्यानंतर आपल्याला सगळ्यात एकदम डेंजर बघायला भेटला तो गुलिगतचा पावर. त्या वाईब्यालाच म्हणला, तो वाईब्या जसा बोलला ना, तो गुलिगत जसा त्या वाईब्या बोलला ना, त्याचं आपल्याला एकदम भारी वाटलं. त्या वाईब्यावरती धावून गेला. तो वैभव पण म्हणा, तू मला हात लावून दाखव, तू एकदा बाहेर तर तुला पब्लिकच बघ कसा हे करून टाकते. अरे काय तू फक्त नॉमिनेट हो वैभव दादा, मग तुला समजन की या गुलिगतची पावर काय, सूरजची पावर काय, हात लावून दाखव म्हणतो. हे जरा असे शब्द वापरू नका, समजलं ना. तो सूरज आपला गरिबांचा पोरगा आहे, जरा ग्रामीण भागातून आलेला पोरगा आहे, बिचारा काही बोलत नाही म्हणून काय करणार काय. इरेनाला पण मला बोलायचं, सूरज शांत. अरे काय तू त्या अरबाजचं त्या आणि त्या कोण तो वाईब्याचा सपोर्ट करते म्हणून काय तू काय सूरजला शांत काढणार काय. त्याच्यानंतर आपल्याला बघायला मिळालं की पहिल्या फेरीत अरबाज आणि जान्हवी आणि इरिना या तिघांना बाहेर काढलं अंकिताने. तिच्या ज्या ट्रेनमध्ये जी बसली होती, तिच्या जे साईडला ते होते, तर तिघांना बाहेर काढलं. आणि वैभवला तिने सेफ ठेवलं. बरं का, वैभवला पहिल्या डावामध्ये तिने सेफ ठेवलं. तर त्याचा पुढचा भाग आहे, तुम्ही बघा त्यांनी का सेफ ठेवलेलं आहे. तिचं एक चांगली एक डोक्याचं एक हे दिसलं. त्याच्यानंतर मग दुसरा भाग म्हणजे जो दुसरा राऊंड होता, तिथं अभिजित सावंत त्यांच्या टीमला मोटिवेट करताना दिसलं. ते लय भारी वाटलं आपल्याला बघून. त्याच्यानंतर डीपी दादा वर्सेस निकी आपल्याला बघायला मिळालं. डीपी दादाचं पण एक नंबर होतं, म्हणजे डीपी दादा पण एक नंबर खेळत होते. ते पुढं आपल्याला बघायला मिळेलच, तुम्ही बघा. त्याच्यानंतर जान्हवी आणि आर्याचे 30 भांडण नुसते डोक्यात जातात. आता तेच फालतू ही ती. पण जान्हवी तिथं पण अपशब्द वापरला तिने, एकदम घाण, म्हणजे तुला कोण बाहेर भीक पण घालणार नाही. अरे हे काही शब्द आले का तुझे. महाराष्ट्र तुमच्या तोंडात शेण घालतोय, शेण. तुम्हाला समजतंय का. जान्हवी, निकी, अरबाज, त्या वाईब्या, त्या घनश्यामला पण. दुसरा राऊंडला डीपी दादाचं एक नंबर दिसलं. डीपी दादा आपला उभा होता शांत. अरबाज आला, त्यांनी त्याला उचललं, त्या अरबाजने उचललं आणि डीपी दादा साईडला ठेवलं. जसं आपण एखादा टॉय कसा बाजूला ठेवतो तसा बाजूला ठेवलं. डीपी दादा ती सटकली. डीपी दादा म्हणला, आता बघ. डीपी दादानं जे अरबाजला पकडलं त्याला शेवटपर्यंत सोडलं नाही. तो बजर वाजला, काय झालं, अरबाज असं वडत चालला होता, पण डीपी दादा त्याला पकडून ठेवलं. ही त्यांची चांगली स्ट्रॅटेजी होती. अभिजित सावंत आणि डीपी दादा अरबाजला कुठंच हलूतच देत नव्हते, एकदम त्याला पकडूनच ठेवत होते. तर दुसरा राऊंड झाला. दुसऱ्या राऊंडला वर्षाताईंनी बरोबर फेर निर्णय दिला. जे पहिल्या राऊंडला बोलत होते अनफेअर आहे, ते आता बरोबर फेर बोलायला लागले. का, कारण की मोटरमॅनच्या जागेवरती बसले होते ते म्हणजे वैभ्या आणि दुसरा म्हणजे आपला जान्हवी. बरोबर, जान्हवी बसली होती. तर वैभ्याने तिथं काढला घनश्यामला बाहेर.
वायब्याच्या साईडला बिग बॉसने निर्णय दिला की वैभवने निर्णय घ्यायचा मोटरमॅन त्या पॅसेंजरच्या सीटवरून कोणाला उतरवायचं. तर सगळ्यांना वाटत होतं तो घनश्यामला ठेवेन आणि आर्या आणि जान्हवीला बाहेर काढेन. तर पण त्यांनी कोणाला बाहेर काढला? घनश्यामला आणि आर्याला. म्हणजे जान्हवीला त्यांनी ठेवला बाबू. आता म्हणजे नाही, अंकिताला त्यांनी ठेवला आणि त्यांनी घनश्यामला बाहेर काढला. घनश्यामला एवढं वाईट वाटलं बाबू. घनश्याम नंतर रडताना पण आपल्याला दिसलेला आहे. तर सेकंड राऊंडमध्ये आपल्याला तेच दिसलं की अंकिता होती ही जान्हवी आणि आपला जो वैभव होता तो वैभवनी त्या घनश्यामला आणि त्या आर्याला बाहेर काढली. याच्यानंतर आपण बघितला तो तिसरा राऊंडला बिग बॉसनी वर्षाताईंना विचारलं की तुम्हाला संचालक पदाचा जास्त भार वाटतोय का, तुम्हाला खूप डोकेदुखी वाटते का? तर ती म्हणली हो मला खूप डोकेदुखी वाटते. बिग बॉस त्यांच्या एकदम सभ्य भाषेमध्ये एकदम शुद्ध मराठीमध्ये बिग बॉस मला थोडंसं हे वाटते, पण बरं झालं मला बिग बॉसनी मला टास्क नाही करायला दिलं, बरं झालं ते. मग बिग बॉस म्हणले की तुमच्या आता मी जरा भार कमी करतो आणि आता फक्त एकच साईड राहणार, म्हणजे ग्रीन साईड गेली, फक्त रेड साईडच आता राहणार. तर बिग बॉसने आता हे केलं. तर आता रेड साईड राहणार म्हणजे आता राडा होणार, सगळे आता रेड साईडकडेच पळत सुटणार. तर मग तिथं आपल्याला बघायला मिळालं की निकी आणि आर्या शांतपणे उभी होती, त्यांच्या बाजूला जान्हवी उभी होती. पण जान्हवी काय म्हणली निकीला की उसको पकड असं काहीतरी म्हणले. एक मिनटं मी तुम्हाला सांगतो की ती काय बोलली. थर्ड राऊंडला ती काय बोलली. तिचे शब्द होते की उसको भी पकड असा शब्द होते, हळूच ती म्हणली. तर मग आर्या म्हणली काय म्हणली काय फुसफुस करते. निकी गेली अशी आर्याच्या असं समोर अशी थांबायला लागली. अरे काय चांगला टास्क चालू होता, त्याच्यामध्ये त्यांची धक्काबुक्की सुरू झाली. निकीने त्या आर्याला धक्का दिला. जसा निकीने त्या आर्याला धक्का दिला तसं निकीला वाटलं बाबू मी काय केलं. कारण की निकीला समजलं की हा मुद्दा आता विकेंडला उचलणार, बिग बॉस तिला बोलणार. आणि बिग बॉसने पण हस्तक्षेप केला की तुम्ही मध्ये म्हणजे तुम्ही बोला पण तुम्ही धक्काबुक्की काय करू नका. तर बिग बॉसने इथं हस्तक्षेप उचलला. त्यानंतर आपण बघितलं की आर्या सगळीकडे गेली, रडत म्हणली की मला हे बिग बॉस अनफेअर झालेले, मला धक्काबुक्की झालेली, मला ह्याच्यावरती निर्णय पाहिजे, मला तुमच्यासोबत बोलायचं आहे. पण वर्षाताई आणि बाकीच्या कंटेस्टंटने तिला थोडीशी तिची मनधरणी केली की टास्क होऊ दे, आपण त्या विषयावरती नक्कीच बोलू, नक्कीच त्याच्यावरती तुझ्यावरती जे अन्याय झालेले आहे त्याच्यावरती आपण नक्कीच बोलू, पण टास्क होऊ दे, टास्क पूर्ण करतं. ते आधी टास्क तिने पूर्ण केला. पण तिसऱ्या राऊंडला आपण बघितलं की अभिजित सावंतनी आरब्याला जे पकडून धरलं, आरब्याला पण पुढं नाही जाऊन दिलं. नंतर आपला जो डीपी दादा, जो सुपरमॅन डीपी दादा आपल्याला बघायला दिसला, तो डायरेक्ट गेला आणि त्या सीटवरती जाऊन असं झोपला. पण सीटवरती असं तो जाऊन झोपला तर सगळे म्हणले तो बसलेला नाही. निकी म्हणली, जान्हवी म्हणली, आपला वैभ्या म्हणला बसलेला नाही म्हणला. तर तो सीट पकडून धरली. तशी ती आपली जी योगिता चव्हाण आहे ती आली आणि ती डायरेक्ट त्या सीटवरती बसली आणि एक साईडने बसला आपला तो बैलबुद्धी म्हणजे वैभ्या बसला. आणि त्याच्यानंतर मग संचालकांनी निर्णय जाहीर केला की आपली योगिता बसलेली आहे सीटवरती, पण यांनी राडा करायचाच आहे. मग हे आपल्या ते तिकडे एक बाई माणूस बसले, जरा काहीतरी एक लाज लज्जा शरम काहीतरी दाखवा. घनश्याम इथं बोलणार नाही, जान्हवी त्या बाकीच्या पोरींना बोलत होती, तिथं ते घनश्याम बोलणार नाही, इथं पण घनश्याम बोलणार नाही. पण घनश्याम तिकडे कुठं बोलला, जेव्हा पॅडी दादा त्याला बोलला तेव्हा घनश्याम बोलला. अरे काय तुम्हाला काय जरा हे आहे का नाही, तुम्हाला छोटा पोटरी जरा बोलतात, पण तुम्ही जरा त्याचं एक डेकोरियम काहीतरी मेंटेन करून ठेवा. त्यानंतर आपण बघितलं आपला जो हा होता, त्यांनी सगळे जे राहिलेले कंटेस्टंट होते ते गेले आणि त्यांनी पिचिंग करायची होती योगिताला. पण तिथं पिचिंग करायच्या टायमाला योगिता अभिजित सावंतचं पण नाव घेणार होती, पण अभिजित सावंतनी योगिताचं नावच चुकीचं घेतलं. योगिताला अंकिता बोलला, तिथंच तो चुकला आणि त्याच्यामुळे त्याचं नाव काय आलं नाही. मग अंकिता तर अशी पण होणारच होती कारण की योगिताची ती मैत्रीण होती. मग अंकिता झालेली या आठवड्याची पहिली कॅप्टन. कोकण हार्टेड गर्ल, कोकणची कन्या, मालवणी गर्ल झालेली या आठवड्याची पहिली कॅप्टन. अनाऊन्समेंट झाली, डीपी दादाने तिला डायरेक्ट उचललं, कॅप्टनची रूममध्ये तिला घेऊन गेला. सगळेजण तिच्यासाठी गाणं बोलले आणि हा जो भाग होता तो तिथंच संपला. आणि शेवटला आपल्याला बघायला मिळालं की घनश्याम रडत होता कारण की वाईबॅनी त्याला बाहेर काढलं. तर असं काहीतरी होतं. पण ह्या भागामध्ये मला तरी वाटते की वाईबॅनी जरा जास्तच लयच ओव्हर गेलेला आहे, त्यांनी ते नव्हतं जायला पाहिजे. तर हा होता आपला रिव्ह्यू. तुम्ही जर का सबस्क्राईब नसेल केलं नक्की सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्यासाठी धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.